बच्चू कडू यांच्या मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे। संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये बच्चू कडूंचं आगमन झालेलं आहे आणि मोर्चामध्ये दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर या क्षणाला बच्चू कडूंची भूमिका काय आहे हे स्पष्ट होण्याची दाट शक्यता आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी वाट पाहतोय। बच्चू कडू यांच्या मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि या मोर्चानंतर आता बच्चू कडू नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळी लोक जमा झालेली आहेत। संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। बच्चू कडूंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मोर्चामध्ये दिव्यांग असतील, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्ग हा मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर बच्चू कडू आता निर्णय घेणार आहेत आणि त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडू नेमका काय निर्णय घेतात याची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्या पार्श्वभूमीवर ही तिथली थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संभाजीनगर मधील ही दृश्य आहेत। क्रांती चौकामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमलेली आहेत, नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि बच्चू कडूंचं आगमन देखील या ठिकाणी झालंय। तर बच्चू कडू यांच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या मोर्चामध्ये बच्चू कडू नेमकं कसं व्यक्त होतात, काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मोर्चामध्ये दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या प्रश्नांबाबत बच्चू कडू हे नेहमीच आवाज उठवत असतात आणि त्यांच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करत असतात। या अनुषंगाने या मोर्चामध्ये दिव्यांग, शेतकरी आणि शेतमजूर आणि कष्टकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। बच्चू कडू नेमका काय निर्णय घेतात, काय राजकीय संदर्भात ते काय निर्णय घेतात, त्यांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी कशी असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी ते काय बोलतात याची वाट आता संपूर्ण महाराष्ट्र बघतो। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विशाल, बच्चू कडू यांच्या मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे, मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या गोष्टीकडे लक्ष लागलंय तो म्हणजे त्यांचा निर्णय, काय अधिक माहिती मिळते? निश्चितपणे बच्चू कडू महायुतीवर नाराज आहे। वेळोवेळी त्यांनी हे सगळं बोलूनही दाखवलेलं आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर महायुतीत राहायचा कसा, असा त्यांचा सवाल आहे। आणि कालही बोलताना त्यांच्या 18 मागण्या आहे, त्या जर महायुतीने मान्य केल्या तर आम्ही त्यांच्यासोबत लढू। इतकंच नाही तर अमरावतीची जागा सुद्धा बच्चू कडू स्वतः लढणार नाही, तर तो महायुतीसाठी सोडून देईल आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत लढू। मात्र मागण्या मान्य न झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही। या मागण्या जर महाविकास आघाडीनं मान्य केल्या तर अगदी त्यांच्यासोबतही जाण्याचा विचार करू शकू, अशा पद्धतीचं बच्चू कडूने म्हटलंय। आणि त्याच्या याच 18 मागण्यांसाठी आता संभाजीनगरमध्ये एक विराट मोर्चा सुरू झालेला आहे। डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त कार्यालयावर ते जाणार आहे। तिथे त्यांच्या मागण्यांचा कागद ते डिव्हिजनल कमिशनरला सोपवणार आहे आणि तो राज्य सरकारपर्यंत पोहोचवा, आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आणि यासाठी एक मोठं शक्ती प्रदर्शन बच्चू कडू करू असल्याचं आपल्याला दिसतंय। जी नक्कीच, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय बच्चू कडू हे महायुतीवर नाराज आहेत, आमच्या मागण्या मान्य होत नाहीयेत आणि एकूण 18 मागण्यांची लिस्ट त्यांनी तयार केलेली आहे आणि या मागण्या मान्य झाल्या तरच आपण महायुतीसोबत जाणार, नाही तर महायुतीच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल, अशी भूमिका बच्चू कडू घेण्याची शक्यता आहे।